हॅलो. आज घरी भाजीपाला लावणाऱ्यांच्यासाठी तसेच शेतामध्ये भाजीपाला लावणाऱ्यांच्यासाठी सीड ट्रीटमेंट बियांची किती इम्पॉर्टंट असते आणि ती कशा प्रकारे करायची हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता बऱ्याच वेळेला भाजीपाला लावताना आपल्याला नर्सरीतून रोपं सुद्धा मिळतात. रोपं मिळाली की ती फक्त तुम्हाला पाहिजे त्या चांगल्या द्रावणामध्ये बुडवून आपण लावतो. पण जेव्हा सीड्स आपण लावत असतो ना, तेव्हा ज्या वेळेला आपण सीड्सची ट्रीटमेंट व्यवस्थित करू, आणि हे थोडंसं एक दिवस आधी करायचं असतं. म्हणजे उद्या सकाळी मला आता हे सीड्स पेरायचे आहेत, तर आज मी सीड ट्रीटमेंट करून ठेवते आहे, म्हणजे जेणेकरून रात्रभरात ते छान वाळतात. त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की ज्या गोष्टी घेऊन आपण ती सीड ट्रीटमेंट करणार आहोत ते सीड्समध्ये व्यवस्थित मुरतं. आता आज मी तुम्हाला दाखवते. इथे मी ना मेथीचे सीड्स आणलेले आहेत आणि सीड ट्रीटमेंट ना खूप म्हणजे खूप इझी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे खूप फायदे असतात. सीड ट्रीटमेंट केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, एक तर आपले बी, जर कोणतंही बी उगवून यायला 10 ते 12 दिवस लागत असतील, तर सीड ट्रीटमेंट केल्यामुळे 7व्या ते 8व्या दिवशी बी उगवून येतात. आता हे बघा, जसं की हे आता मेथीचे सीड्स आहेत. मी इथं काय काय घेतलेलं आहे, तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं राख घेतलेली आहे. एक तर राखेमध्ये ना पोटॅशियम, कॅल्शियम ह्यासारखे सूक्ष्म मूलद्रव्य असतात, त्यामुळे सीड्सला खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला फंगल काही इन्फेक्शन होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला सीड ट्रीटमेंट करताना तुमच्याकडे राख असेल तर ती नक्की वापरा. आणि आपण ऑर्गॅनिकरित्या ते करत आहोत, त्यामुळे राख तर अतिशय इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भूमी गार्डनिंग सोल्युशन्सचं सॉईल मॅजिक मी घेतलेलं आहे. ते एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे. सॉईल मॅजिकचा फायदा हा होतो की खूप लवकर सीड्सला अंकुर फुटायला मदत होते आणि लवकर अंकुर फुटून लवकर ग्रोथ चालू होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जीवामृत तयार करण्यासाठी जे फंगल ग्रोथ प्रमोटर बायोरिच आपण वापरतो ना, ते मी घेतलेलं आहे. बायोरिच हे लवकर पांढऱ्या मुळ्या फुटण्यासाठी मदत करतं रोपांना. म्हणजे जेव्हा त्याला अंकुर फुटतील तेव्हा फास्ट ग्रोथ पांढऱ्या मुळ्यांची होण्यासाठी बायोरिच तुम्हाला मदत करणार आहे. आता हे सगळं करताना मी काय केलंय, सॉईल मॅजिकमध्ये आपल्याला एक स्कूप मिळतो, तर त्यातला 1/4 स्कूप मी सॉईल मॅजिक घेतलेला आहे. त्यानंतर फंगल ग्रोथ प्रमोटर बायोरिच जे आहे ना, ते मी 1 टोपण घेतलेलं आहे. ते ह्या सगळ्यात मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बसेल एवढी राख मी इथं घेतलेली आहे. ते ह्याच्यात मिक्स करते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सीड्स ना अशा प्रकारे चोळून घ्यायच्या आहेत. प्रत्येक वेळेला सीड्स लावताना सीड ट्रीटमेंट करणं खूप 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 गरजेचं आहे. आणि आज आपण जर ही सीड ट्रीटमेंट करून ठेवली तर उद्या सकाळी आपण सीड्स लावू शकतो. त्याला लवकरात लवकर अंकुर फुटू शकतात आणि आपली येणारी जी भाजी आहे ती खूप लवकरात लवकर येते. आणि हे ऑर्गॅनिकरित्या केल्यामुळे त्याचा फायदा हा होतो की एकदम नॅचरली पिकवलेली आपली ही भाजी आपल्याला एकदम छान विदाऊट केमिकल फर्टिलायझर खायला मिळणार आहे. असेच मी पोकळ्याचे सीड्स आणलेले आहेत आणि कोथिंबिरीसाठी धने आणलेले आहेत. सेम पद्धतीने मी आता त्याची सीड ट्रीटमेंट करणार आहे. कधीही भाजीपाल्यासाठी सीड्स घेताना ना एकदम ट्रस्टेड कृषी सेवा केंद्र जे असतं ना तिथून आणायचे आणि जिथून चांगलं देशी बियाणं मिळेल अशा ठिकाणून आणायचं. आता जेव्हा आपण धने घेतो ना, तर धने घेताना धन्यामध्ये ना भरपूर जास्त कचरा असतो. तो कचरा सगळा साफ करून घ्यायचा आणि मोठे असे धने असतात ना, ते धने एकदा तुम्ही अशा पद्धतीने पेपरमध्ये गुंडाळून त्याच्यावर एक लाटणं फिरवून घ्यायचं, जेणेकरून ना ते धने तुटतात आणि त्याचे 2 भाग होतात. असं झाल्यामुळे काय होतं माहितीये का, ते लवकर उगवून येतात. त्यामुळे सीड ट्रीटमेंट करताना व्यवस्थितरित्या सीड्स चूज करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. ह्यात अजून एक असं आहे की आपण सीड ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. ही एक पद्धत झाली. तसंच आपल्याला जर किडीचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर पहिल्यापासूनच आपण एखादं बायोपेस्टिसाइड किंवा बायो इन्सेक्टिसाइड वापरून सुद्धा सीड ट्रीटमेंट करू शकतो. त्या केसमध्ये भूमी गार्डनिंग सोल्युशनचं बायोनिम आपल्याकडे अवेलेबल आहे. ते जर वापरून ते सीड्सना चोळून तुम्ही 1 दिवस आधी सीड ट्रीटमेंट केली ना, तरी सुद्धा सीड्सना लवकर अंकुर फुटतात आणि अजिबात किडीचा प्रादुर्भाव होत नाही. तुम्ही कशा प्रकारे सीड ट्रीटमेंट करता तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा.